नमस्कार, मैं हूं अखिलेश पांडे और आप देख रहे हैं सी न्यूज भारत। खबर महाराष्ट्र के भंडारा से है, जहां डॉक्टर परिणय फूके एवं लोकमत सखी मंच द्वारा मंगल मूर्ति हॉल खात रोड पर संक्रांति मेले का आयोजन किया गया। इस दौरान महिलाओं के लिए उखाड़े प्रतियोगिता, ब्लैक मैचिंग प्रतियोगिता, नौवारी फैशन शो आदि कार्यक्रम भी आयोजित किए गए। डॉक्टर परिणय फूके, शुभांगी, सुनील मेंढे, अश्विनी, नरेंद्र भोंडेकर, रंजीत राजू, कोरे मोरे, लक्ष्मी भागवत, योगिता कुरुवे आदि महिलाओं ने इस प्रतियोगिता में भाग लिया। लोकमत सखी मंच सोबत परिणय फुके संयुक्त विद्यमानाने संपूर्ण जिल्ह्यामध्ये हळदी कुंकवाचा कार्यक्रम सुरू आहे। काय आज आपण इथे डॉक्टर परिणय फुके व लोकमत सखी मंचतर्फे संक्रांती मेळाव्याचा कार्यक्रम इथे घेतलेला आहे आणि हे भंडारा नाही तर आपण पूर्ण तालुक्यात हे कार्यक्रम लावलेले आहे। कारण आपल्याला माहिती आहे की पहिला सण जानेवारी महिन्यातला किंवा नवीन वर्षातला हा पहिला सण आहे आणि सगळ्या महिलांमध्ये, माझ्या सख्यांमध्ये एक उत्सुकता असतं की म्हणजे हा नवीन वर्षाची सुरुवात एक चांगली व्हावी। आणि हा संक्रांतीचा उत्सव एका दिवसाचा नाही आहे, तर आपला पूर्ण महिनाभर हा संक्रांत उत्सव चालत असतो। कारण आपल्याला माहिती आहे की भोगीपासून सुरू होणारा हा सण रथसप्तमीपर्यंत चालतो आणि यावेळेला जो आहे आपला सूर्य हा मकर राशीमध्ये प्रवेश करत असतो आणि हा पूर्ण जो वेळ असतो हा एक सूर्याचा प्रभाव जो असतो हा जास्त असतो आणि एक प्रोत्साहन म्हणून महिलांना किंवा एक परिवर्तनाचा हा वेळ असतो। तर असंच एक चांगलं परिवर्तन घडून यावं, एक परिवर्तन महिलांमध्ये असो, समाजामध्ये असो, हाच उद्देश घेऊन आम्ही हा संक्रांतीचे कार्यक्रम तालुक्यावाईज प्रत्येक तालुक्यात घेतलेला आहे आणि आज हा भंडारा तालुक्यात होतो आहे। मला आनंद आहे की माझ्या सगळ्या सख्यांनी, भंडारावासींनी, सगळ्या सख्यांनी इथे खूप मनापासनं म्हणजे मजा घेतलेली आहे, मनापासनं इथे उपस्थिती दर्शवलेली आहे, आनंद घेतला आहे आणि हाच एक उद्देश होता की सगळ्या महिला आनंदी राहो, मजेत राहो। आणि आज मला आनंद आहे की त्या म्हणजे जो काही उद्देश होता त्यांच्यापर्यंत पोहोचलेला आहे। डॉक्टर परिणय फुके यांनी भंडारा गोंदिया लोकसभा लढवण्याची दाट उठलेला आहे आणि तुमचं हे लोकमत सखी मंच कार्यक्रम त्या उद्देशाने कुठे होत आहे असं वाटतं? नाही, लोकमत सखी मंच बरोबर पहिल्यांदा कार्यक्रम घेत नाही आहे, तर आम्ही दरवेळेस लोकमत सखी मंच बरोबर माझा कार्यक्रम चालत असतो आणि हा काही पहिला असा कार्यक्रम नाही म्हणजे की आम्ही भंडारात घेतला आहे किंवा कुठल्याही याच्यात घेतला आहे। सातत्याने जर आपण बघत असाल मागच्या 6-7 वर्षापासनं परिणयजी फुके हे इथं नेतृत्व करत आहे, भंडारा गोंदियाचं नेतृत्व करत आहे। ते विधान परिषदेचे मेंबर होते आणि ज्या दिवशीपासनं ते जिंकून आले त्या दिवशीपासनं त्यांनी जे पाऊल पुढे टाकलेलं आहे, काम करण्याची जी त्यांची मानसिकता आहे ते सातत्याने दाखवत आहे। ते कार्यक्रमाच्या उपस्थितीने असो, कुठलंही कार्य करत असताना आपण बघू शकता। तर असं काही पर्टिक्युलर उद्देश म्हणून नाही, मी जसं सांगितलं की सख्यांच्या मनात एक आनंद देण्याचा हा भाव होता, बस त्याच भावाने आज हा कार्यक्रम इथे घेण्यात आलेला आहे। संपूर्ण जिल्ह्यामध्ये की संपूर्ण देशामध्ये रामराज्याचे प्रतिष्ठापना चालवले आहे, तुम्ही काय मागणी करणार रामाकडे आणि सध्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर? हा खरंच आपल्या सगळ्या भारतीयांसाठी एक आनंदाचा क्षण आहे की आपण आता रामराज्यात आलेलो आहोत। 500 वर्षापासून जी सगळे ज्या दिवसाची वाट बघत होता, असा सुवर्ण दिवस 22 जानेवारीला रामाची प्राणप्रतिष्ठा होऊन तो आपण सगळे बघणार आहोत आणि मी स्वतःला सौभाग्य मानतो की आपल्याला हा दिवस बघायला मिळतो आहे। हा दिवस किती लोकांचा तरी त्यागामुळे आपल्याला हा मिळालेला आहे, किती लोकांचा जीव याच्यासाठी गेलेला आहे, परंतु हा सुवर्ण दिवस 22 जानेवारीला येणार आहे। मी एवढेच देवाचरणी प्रार्थना करते की एक चांगला समाज घडो आणि कलयुग हा कुठेतरी म्हणजे आपलं भारतीय राष्ट्र एक चांगलं राष्ट्र म्हणून नेहमी असावं आणि सगळ्यांवर आशीर्वाद आणि सुख समृद्धीने राहावं, एवढंच माझं देवाचरणी प्रार्थना राहील आहे। जय श्री राम। भंडारा महाराष्ट्र से सी न्यूज संवाददाता निश्चल येनोरकर की रिपोर्ट। फिलहाल इस खबर में बस इतना ही। देश दुनिया की तमाम खबरों के लिए देखते रहें सी न्यूज भारत। हर खबर आपके साथ, आपके हाथ।